तर बघू शकता मित्रांनो, पावसाचा कशा प्रकारे मोसम झालेला आहे आणि जे आपले त्रिपाल आहे ते उडून राहिली आहे. पण आपण बघू शकता की कशा प्रकारे रस्सीच्या सहाय्याने ते आपण चांगल्या पद्धतीने 2-2 फुटावरती आपण त्या रस्सीच्या सहाय्याने चांगलं बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून ते उडणार नाही. त्याच्यावरती सुद्धा आपण वजन म्हणून काही एडू जे आहेत ते कैचीसारखे बांधून घेतलेले आहेत, जेणेकरून थोडी बहुत जर रस्सी ढिली पण झाली तरी ते उडणार नाही. खाली बघू शकता या वरणीमध्ये आपण जे आहे ते गोटे टाकून घेतले आहे, जेणेकरून जो वरणीचं पाणी इथे पडेल त्या पाण्याने चिखल होईल आणि आपल्याला सुद्धा इजा होईल. शेड्या तर डायरेक्ट लावतील, पण जेव्हा आपण जाणार तेव्हा आपले पाय स्लिप होण्याची भीती असते. त्याकरिता आपण इथे जे आहे ते मुरुम म्हणजे आमच्याकडं कलई म्हणतात त्याला, कलेचे जे फत्र आहेत ते आपण इथे टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपण घसरणार नाही. तर बघू शकता आपण कशा पद्धतीने इथे टाकलेलं आहे. तर आपल्याला सामोरे पावसाळ्यामध्ये त्रासदायक होणार नाही, त्याकरिता आपण हे केलेलं आहे. तर हे बघू शकता आपला शीट आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे आपण जे आहे ते संपूर्ण नियोजन केलेलं आहे. हे जे फ्लोरिंग तुम्हाला दिसून राहिलेली आहे हे मास काँक्रीट आपण यासाठी केलेलं आहे, जेणेकरून बरसातीमध्ये जे आहे हे झड चालू राहील तेव्हा इथे आपण आपली गव्हाण ठेवून आपल्या शेळ्यांना चारा टाकू शकतो. तर शेरूचा सध्या मूड नाही बोलायचा, तो नंतर बोलेल आपल्याशी. तर इथं बघू शकता शेरूच्या साईडला एक इमर्जन्सी डोअर आहे, त्यामधून आपण जे आहे ते साईडला जे आपल्या शेडच्या मागे जे आपण पूर्ण चारा टाकलेला आहे हिरवा नेपियर वगैरे, त्याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे, तो नंतर तुम्हाला टाकेल, तुम्ही जरूर पहा. तर तुम्ही बघा की अंदरचं तुम्हाला दाखवतो आता कसं नियोजन आहे. तर आधी पहिले बघून घ्या शेळ्यांचं. तर हे बघा आपल्या शेळ्यांना हे गव्हाण मस्ट आहे, कारण पावसाळ्यामध्ये ओला चारा हा खाली पडल्यावर खराब होतो आणि शेळी अशी जात आहे की ती खाली पडलेला कधी खात नसते, त्याकरिता गव्हाण ही आवश्यक आहे. ते बघा उंचावर आपण उंच जागा केली आहे, जेणेकरून पाणी राहणार नाही तिथे. पावसाळ्यात आपल्या शेळ्या तिथेच राहणार. आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसं काय नियोजन आहे. तर हे बघू शकता हे चाटण वीट मिनरल मिक्सचरची कमी न पडो त्यासाठी आपण हे चाटण वीट लावलेली आहे. आणि हे त्यांना बसण्यासाठी पाट, कारण पावसाळ्यामध्ये शेळीचा जेवढा संपर्क जमिनीशी कमी येईल तेवढे त्याच्यावर रोग कमी येईल आणि तेवढा आपला खर्च कमी होईल. जर रोग जास्त येईल, खर्च वाढेल, तर आपण तोट्यात जाऊ आणि तोट्यात शेळीपालन हे आपल्याला परवडणार नाही. तर बघू शकता कशा प्रकारे आपण हे घरच्या घरी हे पाटी बनवलेली आहे. 3 खाली वेडू लावून वरती पाट्या ठोकलेल्या आहे. आणि इकडे बघू शकता की आपण सुका चारा जो आहे तो स्टोअर करून ठेवला आहे. तर सुक्या चाऱ्यामध्ये जे आहे सोल्याचा कुटार आहे, तुरीचा कुटार आहे, मुगाचा कुटार आहे, आणखी 2-3 कुटार आहे. आणि वरती जे बघू शकता ते कडबा आहे. तो कडबा कसा तयार केला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ समोर येणार आहे, तर तुम्ही सोबत राहा, तुम्हाला नक्की माहीत पडेल. तर तुम्ही बघू शकता की त्यांच्या जे दाण्याचं जे नियोजन आहे म्हणजे खुराक, तर बघू शकता कशा प्रकारे आहे. त्याच्यामध्ये चना, तूर, मूग, डाळ मिक्स आहे 4-5 प्रकारचं. हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेल. हा मोठा जो बॅरल ड्राम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि तो साईडचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर हे बघू शकता यांना वाटून राहिलं की आता यांचा टाईम झालेला आहे खुराकीचा, म्हणून हे सोबत आलेले आहे व्हिडिओमध्ये. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सोबत राहा. आणखी माहिती